म्हणजे आजचा बंगल्याचा विषय देखील तुम्ही फार मोठेपणानं खरं तर घेतलात. काय त्याच्यामध्ये जेव्हा आता असं आहे की मला पण सकाळीच विचारलं तुमच्या पत्रकार काही नाशिकला मी 2-3 दिवस असतो नाशिक आणि येवला माझा मतदारसंघ. त्यांनी हा प्रश्न विचारला. मी म्हटलं हे बघा, मंत्री कोण करायचे हे उपमुख्यमंत्री त्या पक्षाचे आणि मुख्यमंत्री शेवटी आणि ठरवतात. पण त्यांना त्या मंत्र्याला मंत्रिमंडळामध्ये कुठलं कार्यालय द्यायचं आणि कुठलं सरकारी निवासस्थान द्यायचं हे GAD ठरवतं. काय सामान्य प्रशासन विभाग जे मुख्यमंत्र्यांच्याच हाताखाली त्यांच्याकडे खातात. तर मला जे काही कार्यालय दिलं तिथे मी जाऊन बसतो मंत्रालयात आणि मला त्यांनी पत्र पाठवलं की हा अमुक अमुक जो आहे हे निवासस्थान सातपुडा हे तुमच्यासाठी देण्यात आलेलं आहे असं पत्र मला रितसर आलं. मी जेव्हा विचारलं आमच्या तिथले जे असतात ना आपले PWDचे लोक, आता ओळखीचे खूप आहे, खूप वर्ष माझ्याकडे होतं का खातच म्हटलं होतं बघ तुमच्याकडे. मला पत्र आलं तर काय तर म्हणजे अजून ते मुंडे साहेब राहत आहेत. म्हटलं राहू देत, काय हरकत नाही. 1-2 वेळाची चौकशी आमची लोकांनी चौकशी केली पण ते राहतात असं विचारतात. मी काय त्यांना काय बोललो नाही आतापर्यंत. मी काही विचारलं नाही आणि विचारणं शक्यसुद्धा नाही. ते माझे सहकारी आहेत पक्षातले, त्याच्यामुळे मी नाही काय विचारलं. ठीक आहे, मुख्यमंत्री जे आहे कदाचित दुसरं मला बदलून देतील तर तिकडे जाईल, कुठे मला काय.